नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला अतिशय मोठी बातमी राजकारणातून, ती म्हणजे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आणि त्याचं कारण म्हणजे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या 11 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे 11 आमदारांसह सुरतमधल्या एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. काल संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह चार्टर्ड विमानानं सुरतमध्ये दाखल झालेत. त्यामुळे आता शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आणि परिणामी सरकार सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता. एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. तशी माहिती सूत्रांकडून सध्या मिळतेय. संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ माजवणारी सर्वात मोठी बातमी, राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे आणि याचं कारण म्हणजे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे 11 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. तशा घडामोडी सध्या घडतायत. एकनाथ शिंदे 11 आमदारांसह सुरतमधल्या एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. काल संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे आमदारांसह चार्टर्ड विमानानं सुरतमध्ये पोहोचले आणि त्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता. काल संध्याकाळी 7 वाजता सेना आमदार गुजरातमध्ये गेलेले आहेत. सुरतमध्ये एका हॉटेलमध्ये ते थांबलेले आहेत. ली मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि सेनेचे 11 आमदार आहेत. चार्टर्ड प्लेननं एकनाथ शिंदे या आमदारांसोबत सुरतमध्ये गेलेले आहेत. कालच विधान परिषदेचा निकाल लागला. त्याआधीच संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे 11 आमदारांसोबत सुरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत आणि एकनाथ शिंदे हे सध्या आमदारांसोबत नॉट रिचेबल आहेत. शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता. राज्याच्या राजकारणामधली आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं कळतंय. त्यांच्यासोबत सेनेचे 11 आमदार सुद्धा आहेत आणि ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते. तशा चर्चा सध्या सुरू आहेत राजकीय वर्तुळामध्ये. त्यामुळे जर असं झालं तर महाविकास आघाडी सरकार देखील अडचणीत येण्याची शक्यता. गुजरात के पड़ोस में आए हुए महाराष्ट्र में जिस तरह से राजकारण लगातार गरमा रहा है, खास करके शिवसेना की सरकार बनने के बाद शिवसेना के काफ़ी सारे धारासभ्य पार्टी से नाराज है। एकनाथ शिंदे की आगेवानी में उसके साथ 10 और धारासभ्य जिस तरह से पार्टी से नाराज है, उसके बाद देर रात सूरत पहुंचे और खास करके सूरत की डुमस रोड पे आई हुई मैरियन होटल में रुके हुए जिस तरह ने इनकी नाराजगी है, जिसके चलते महाराष्ट्र के राजकारण में बड़ी उथल पाथल होने के संकेत देखने को मिल रहे हैं। हालांकि एकनाथ शिंदे भाजपा के बड़े नेताओं, गुजरात के बड़े नेताओं के संपर्क में और आने वाले कभी भी समय में वो भाजपा में प्रवेश कर सकते हैं। वैसे में कह सकते हैं कि जिस तरह से पूरे धारासभ्य है वो गुजरात पहुंचे और मैरियट में रुके हुए, हालांकि उनके बंदोबस्त के लिए होटल के आसपास बड़ी मात्रा में पुलिस को भी तैनात किया गया है। कीर्तेश पटेल, न्यूज 18 नेटवर्क, सूरत. गुजरातमधल्या सुरतमध्ये कीर्तेश पटेल आमचे प्रतिनिधी आणि त्यांनी दिलेली ही सगळी माहिती. एकनाथ शिंदे सध्या भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय. गुजरातचे भाजपचे जे गृहमंत्री आहेत हर्ष संघवी यांच्या संपर्कात एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदे यांची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आल्याची देखील चर्चा आहे. सध्या ही दृश्य आपण पाहतोय ती सुरत मधल्या ल मेरिडियन हॉटेलच्या बाहेरची आहेत, जिथे पोलीस बंदोबस्त मोठा आहे. या संदर्भात आपण बोलूयात. भाजपचे प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. दरेकर जी, अतिशय मोठी बातमी समोर येते. एकनाथ शिंदे हे भाजपच्या संपर्कात असल्याचं कळतंय. तुम्ही काय सांगाल याबद्दल? नाही, आता आमच्या वरिष्ठ नेते यांच्या संपर्कात असतील तर मला त्याची निश्चितच कल्पना या ठिकाणी नाहीये. परंतु एकनाथ शिंदे गेले काही महिनेच नाराज आहेत. एकंदर शिवसेनेचं सरकार असताना त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विकास होत नाही. आमदार त्या ठिकाणी नाराज होते आणि या सगळ्या आमदारांना सांभाळण्याचं काम, त्यांना विकास निधी देणं असेल, त्यांच्या काही अडचणी असतील, हे सोडवून एक स्वतःचं चांगलं स्थान या आमदारांच्या मध्ये शिवसेनेच्या निश्चितच एकनाथ शिंदेचं आहे. आणि खरं म्हणजे पहिल्यापासून एकनाथ शिंदेना त्या ठिकाणी नेतृत्व देण्याचं ठरलेलं असताना अचानक त्यांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं. तरी त्या ठिकाणी पक्षनिष्ठा म्हणून
त्यांनी सातत्यानं त्या ठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना सांभाळण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे एक महत्वाची भूमिका शिवसेनेचा नेता म्हणून, मंत्री म्हणून त्या ठिकाणी निभावली. हे महाराष्ट्रात कुणालाही त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. त्यानंतर मग मंत्रिपदाचे निर्णय घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टींचा एकंदर परिपाक त्यांच्या आताच्या कृत्यामध्ये त्या ठिकाणी असू शकतो आणि त्यामुळेच कदाचित कालचा निर्णय लागल्यानंतर त्यांचं आता पूर्वनियोजित जायचं ठरलं होतं का किंबहुना निकाल लागल्यानंतर गेले का, हे थोडं निकाल लागायच्या अगोदर बोलणं आधीच योग्य. कदाचित पोहोचलेत ते. संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यानच सुरतला पोहोचलेत दरेकरजी. नाही, ठीक आहे. आता त्यांची राजकीय काय भूमिका आहे याची मला निश्चितच त्या ठिकाणी कल्पना नाही. परंतु एकनाथ शिंदे नाराज त्या ठिकाणी आहेत, होते, ती वस्तुस्थिती आहे. कारण महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड खतखत शिवसैनिकांमध्ये, शिवसेनेच्या आमदारांमध्ये होती की पक्ष नेतृत्व त्या ठिकाणी लक्ष देत नाही, राज्य सरकारच्या माध्यमातून विकास होत नाही. बरं, आणि या अशा या वेळेला सगळ्या गोष्टी आहेतच. प्रवीण दरेकरजी, थोडंसं थांबवते तुम्हाला, कारण याच संदर्भातली एक मोठी घडामोड येते, यावरती तुमची देखील प्रतिक्रिया घ्यायची आहे, त्यामुळे तुम्ही लाईनवरती राहा. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला असं बोललं जात आहे. एकनाथ शिंदेमुळे राज्यामध्ये भाजप बहुमत मिळवेल का असं देखील बोललं जात आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपला 133 मतं मिळाली काल आणि महाराष्ट्रामध्ये बहुमतापासून भाजप फक्त 11 मतं दूर आहेत आणि शिंदेंसोबत सुद्धा 11 सेनेचे आमदार आहेत. त्यामुळे जर हे 11 सेनेचे आमदार भाजपला जाऊन मिळाले तर मग या आमदारांमुळे भाजप महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये येणार का हा देखील प्रश्न पडतोय. भाजप बहुमताचा जादुई आकडा हा 144 आहे, त्यामुळे भाजप हा बहुमताचा जादुई आकडा गाठणार का आणि एकनाथ शिंदेंमुळे महाविकास आघाडीमध्ये आणि किंबहुना राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप होणार का अशी शक्यता आत्ताच्या घडीला वर्तवली जाते. पुन्हा जाऊयात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. दरेकरजी, सगळी जर ही गणितं पाहिली आणि अंकांची आकडेमोड पाहिली तर तुम्हाला बहुमतासाठी फक्त 11 क्रमांक कमी आहेत, 11 मतं कमी आहेत आणि जे आता एकनाथ शिंदेंबरोबर आहेत, यावरती काय म्हणाल? नाही, एक लक्षात ठेवा, आता त्या ठिकाणी पक्षाची काय भूमिका आहे, देवेंद्रजींच्या काय मनात आहे, हे निश्चितच त्या ठिकाणी आम्हाला माहित नाही. त्याच्यामुळे सरकार बनवणं वगैरे हा विषय पूर्णपणे देवेंद्रजींनी आमच्या नेतृत्वाच्या हातातला विषय त्या ठिकाणी आहे. परंतु एक गोष्ट तुम्हाला 100% मान्य त्या ठिकाणी करावीच लागेल की आता हे सरकार हरलेलं आहे. कारण आपण बघाल की राज्यामध्ये 3 पक्षाची मेजॉरिटी असताना त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये 3री जागा निवडून आणण्याचं काम या ठिकाणी देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालेलं आहे. याचं कारण की आमदारांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. कारण शेवटी हे आमदार 3-3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात आणि त्याच्यावर जनतेच्या मनामध्ये काय असंतोष आहे, काय नाराजी आहे, हे या निवडणुकीच्या माध्यमातून खुलेआम त्या ठिकाणी दिसून आलं. ही निवडणूक झाल्यानंतर पुन्हा आपण बघाल त्यावेळेला आम्हाला 123 मतं त्या ठिकाणी मिळाली होती आणि आता 134 मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत. आणि याचा अर्थ त्या ठिकाणी सरकारमध्ये असणारा घटक म्हणजे आमदार, त्या ठिकाणी त्यांचाच सरकारवर विश्वास नाहीये, त्यांचे असणारे सहयोगी पक्षांचा एकमेकांवर विश्वास नाहीये आणि मग तुमच्यात समन्वय नाही, तुमच्यात विश्वास नाही, तर तुम्ही राज्यातल्या जनतेला एकसंघपणे कसा काय न्याय देऊ शकता? आणि त्याच्यावर देवेंद्रजी सरकार आणणार की नाही आणणार हे मला माहित नाही, परंतु आज जनतेच्या मनातलं सरकार, आज जनतेच्या मनातलं महाराष्ट्राचं नेतृत्व हे देवेंद्रजी आहेत. या त्यांच्याकडे थोडी मेजॉरिटी कमी असताना सुद्धा या ठिकाणी जनतेनं, महाराष्ट्रातल्या आमदारांनी दाखवून दिलेलं आहे. बरं, प्रवीण दरेकरजी, तुम्ही म्हणताय ते जनतेच्या मनातलं सरकार हे प्रत्यक्षात उतरायला वेळ लागणार नाही अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. प्रवीण दरेकर, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपल्या सोबतचा फोन त्यांचा कट झालेला आहे. मात्र एकनाथ शिंदे हे सध्या नाराज आहेत ही तर चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आपण ऐकतोय आणि त्यातच आत्ताची मोठी घडामोड, एकनाथ शिंदे यांच्या सोबत 11 आमदार आहेत जे सध्या गुजरातच्या सुरत मधल्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. काल संध्याकाळी 7 वाजल्यापासूनच एकनाथ शिंदे हे आणि हे आमदार
या सुरतच्या हॉटेलमध्ये. त्यामुळे सूत्रांकडून जी माहिती मिळते ते भाजपमध्ये प्रवेश करणार का की आणखी काय होणार, तर एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहे दुपारी 2 वाजता. सुरतमध्ये त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. गुजरातमधून एकनाथ शिंदे संवाद साधणार आहेत, माध्यमांशी ते बोलणार आहेत, पत्रकार परिषद घेणार आहेत. आपली भूमिका नेमकी काय, जर ते नाराज असतील तर ते का नाराज आहेत. त्यानंतर ते कालच संध्याकाळी 7 वाजता गुजरातमधल्या सुरतच्या हॉटेलमध्ये आमदारांसोबत नेमके का आहेत या संदर्भातलं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे आज दुपारी 2 वाजता देणार का, याकडे आपलं लक्ष असेलच. कारण संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकारणाला हादरवून टाकणारी ही बातमी, कारण एकनाथ शिंदे हे आमदारांसोबत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता हे सूत्रांकडून कळतंय. मात्र या संदर्भात एकनाथ शिंदे स्वतः काय सांगतात याकडे आपलं लक्ष असेल. आज दुपारी 2 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा आपल्यासोबत सध्या आहेत. प्रीतीजी, संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी, राज्याचं राजकारण ढवळून काढणारी बातमी. एकनाथ शिंदे जर सुरतमध्ये आहेत, त्यांच्यासोबत 11 आमदार आहेत आणि जर भाजपला त्यांची जादू आकडा पार करण्यासाठी जर 11 आमदारांची गरज आहे तर याचा संबंध कसा लावायचा? हे बघा की काल ज्या प्रकारे क्रॉस वोटिंग झालेलं आहे, 134 मत जे आहे ते बीजेपीला मिळालेलं आहे. आणि हे जे 12 MLA जे आहे, 11 MLA आणि एकनाथ शिंदेचं स्वतः म्हणून ते 12 लोक जे आहे आता सुरतचे ले मेरिडियन हॉटेलमध्ये आहे. आणि हे 12 लोकांच्या पण सपोर्ट जे आहे अशी बातमी येत आहे की बीजेपीला आहे. म्हणून जे बीजेपीने जे मॅजिक फिगर आहे ते क्रॉस करून टाकलेलं आहे. आता जे मुख्य केंद्र आहे ते आता एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदे दुपारी 2 वाजता ले मेरिडियन हॉटेल सुरत मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते सगळं सांगणार आहे की त्यांची नाराजगी शिवसेनामध्ये आहे ते त्याचं कारण काय आहे आणि काय ते बीजेपी सोबत जाणार नाही जाणार की काय होणार. आणि आता जे सगळं लक्ष आहे ते उद्धव ठाकरेंची मीटिंग बोलवलेली आहे त्याच्यावर आहे. कारण हा जे लोक आहे ते MLA जाणार बीजेपी सोबत, तर त्या लोकांना ते क्वालिफाय करू शकते शिवसेना, ते पण एक आहे, ते पण एक बातमी आहे. तर आता जे लक्ष आहे ते उद्धव ठाकरेंची मीटिंगवर आणि एकनाथ शिंदे दुपारी 2 वाजता काय बोलणार याच्यावर आहे. बरोबर. अगदी गोवा विधानसभा निवडणुकीपासून जे काही भाजपचा किंवा देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा चालत आलाय तो राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषदेत सुद्धा. त्यामुळे भाजपचे चाणक्य म्हणून जी देवेंद्र फडणवीसांची ओळख आहे, त्यामुळे आता पुन्हा त्यांचा जर करिश्मा चालला या बाबतीमध्ये तर पुन्हा आश्चर्य वाटायला नको. कारण जे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे त्यांना 2 वर्ष 8 महिने झालेले आणि आजच्या अगोदर पण अशी बातमी आली होती की जे सरकार आहे ते पडणार. पण ज्या प्रकारे काल जे क्रॉस वोटिंग झालेलं आहे त्यामध्ये असं दिसलेलं आहे की बीजेपी सोबत आहे इंडिपेंडंट MLA आणि काही शिवसेनाचे जे आमदार आहेत ते बीजेपी सोबत आहेत. आणि जे करिश्मा आपण बघितलं देवेंद्र फडणवीस राज्यसभा निवडणुकीमध्ये सगळं विजयी झाले आणि नंतर काल जे वोटिंग झाली त्यामध्ये पण सगळं बीजेपीचे जे MLC होते ते सगळं विजयी झाले. म्हणून जे चाणक्य म्हणून जे आहे ते उघडलेले आहे देवेंद्र फडणवीस. आणि ज्या पद्धतीने कालपासून जे घडामोडी सुरू झालेला आहे त्यामध्ये असं दिसते की महाराष्ट्र सरकार जे आहे ते आता संकटमध्ये आहे. आणि आता जे लक्ष आहे ते शरद पवारवर आहे की पवार आता काय बोलणार, पवार कोणासोबत ते मीटिंग करणार. आणि आज जे मीटिंग बोलवलेली आहे उद्धव ठाकरेंनी त्यामध्ये किती आमदार येणार त्याच्यावर पण एक लक्ष आहे. पण असं आता चित्र दिसते की बीजेपीने जे आहे मॅजिक फिगर जे आहे ते क्रॉस केलेलं आहे. जी प्रीतीजी, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. प्रत्येक अपडेट आपण पाहतोय. एकनाथ शिंदे आणि त्यांचा आमदारांचा गट नाराज आहे. सध्या ते नॉट रिचेबल सुरतमधल्या एका हॉटेलमध्ये आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. ते जर भाजपमध्ये प्रवेश करणार असतील तर मग महाविकास आघाडी सरकार हे धोक्यात येऊ शकतं. या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे प्रताप सरनाईक हे सुद्धा नॉट रिचेबल असल्याचं कळतंय. शिवसेनेचे आमदार संजय राठोड, तानाजी सावंत हे सुद्धा संपर्काबाहेर आहेत. शिवसेनेचे आमदार कोल्हापूरचे प्रकाश आबिटकर सुद्धा नॉट रिचेबल आहेत. तर अपक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा सध्या संपर्कात नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे 11 आमदार आहेत त्यापैकी नेमके कोण कोण आमदार आहेत या संदर्भातली सपशेल माहिती मिळालेली नाही. मात्र ज्या काही आमदारांची नावं आता आपण पाहिली ते सगळे आमदार नॉट रिचेबल आहेत. ते सध्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. त्यामध्ये प्रताप सरनाईक यांचं नाव आहे, शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचं नाव आहे, तानाजी सावंत हे सुद्धा संपर्कात नाही आहेत. तर शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर सुद्धा नॉट रिचेबल आहेत आणि अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे देखील संपर्कात नाहीत. त्यामुळे हे सगळे आमदारच एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत का हा देखील प्रश्न पडतोय.
याच संदर्भात आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्या सोबत आहेत. भास्कर, आता जी काही आमदारांची आपण नावं पाहतोय त्यापैकी संजय राठोड हे नॉट रिचेबल असल्याचं कळतंय. त्यांच्याबद्दल काही माहिती मिळतेय का? स्वतः शिवसेनेचे यवतमाळ जिल्ह्यातले एकमेव आमदार आहे संजय राठोड आणि जे एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासू आहे, जे सुरुवातीपासून त्यांच्यासोबत या शिवसेनेमध्ये काम करतात. मात्र आता ज्यावेळेस विधान परिषदेची निवडणूक झाली त्यापूर्वीच काही दिवसापासून शिवसेनेमध्ये खतखत असल्याची माहिती आपल्याला आहे. आणि आता जो संपूर्ण हा जो प्रकार झालेला आहे यानंतर शिवसेनेचे संजय राठोड जे आहे हे सुद्धा नॉट रिचेबल येत आहे आणि त्यामुळे एकंदरीत सरकारची जी स्थिती आहे ती डॅलामल होते का अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मात्र संजय राठोड यांचे जे 2 नंबर्स त्यांच्याकडे आहे त्यांच्यावर दोन्ही नंबरवर आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही नंबर त्यांचे नॉट रिचेबल आहे. पण त्यांचे जे यवतमाळचे जे विश्वासू जे आहे कार्यकर्ते त्यांनी सुद्धा सांगितले की भाऊंची आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो मात्र आमचा फोन लागत नाहीये. त्यामुळे नेमकी स्थिती काय आहे ही सुद्धा आता एक या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकते. मात्र एवढं निश्चित आहे की संजय राठोड जे आहे ते एकनाथ शिंदेचे अतिशय विश्वासू आहे आणि सुरुवातीपासून ते त्यांच्यासोबतच होते या शिवसेनेमध्ये. बरं, संजय राठोड सुद्धा काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून नॉट रिचेबल आहेत किंवा काय त्यांचे आधीचे सगळे कार्यक्रम कळतायत? कधीपर्यंत ते रिचेबल होते आणि कधीपासून गायब आहेत? बघा, यवतमाळ जिल्ह्यात म्हणजे विधान परिषदेची ज्यावेळेस आता निवडणूक होती त्याच्या 2-3 दिवसापूर्वीपासूनच संजय राठोड तिकडे यवतमाळात नव्हते आणि त्यामुळे इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांचा सुद्धा त्यांच्याशी संपर्क नव्हता. काही 1-2-3 कार्यकर्ते त्यांच्यासोबत असल्याची माहिती आपल्याकडे आहे. मात्र संजय राठोड त्यांच्याही संपर्कात नव्हते आणि आता जो हा संपूर्ण प्रकार जो झालेला एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहे किंवा त्यांच्यासोबतचे जे काही जे आमदार आहेत ते नॉट रिचेबल आहे त्यात मग संजय राठोड यांचा सुद्धा समावेश आहे की जे गेल्या म्हणजे कालपासून या ठिकाणी नॉट रिचेबल असल्याचं दिसून येत आहे. श्वेता जी, भास्कर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर संजय राठोड जे शिवसेनेचे आमदार आहेत यवतमाळचे ते सध्या नॉट रिचेबल आणि ते कुठे आहेत याबद्दल माहिती नाही. मात्र हे सगळे आमदार ज्यांची आपण नावं पाहतोय हे सगळेजण एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरत मधल्या ले मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत का या संदर्भातली आपण माहिती काढण्याचा प्रयत्न करूच. मात्र आणखीन एक अपडेट या संदर्भातली येते ती पाहूयात. महाविकास आघाडी सरकार राज्यातलं कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका आणि एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला असं म्हणायला हरकत नाही. एकनाथ शिंदेमुळे राज्यामध्ये भाजप बहुमत मिळवणार का हा देखील प्रश्न पडतोय. याचं कारण म्हणजे विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपला 133 मतं मिळाली. 133 आमदार हे भाजपच्या बाजूनं आणि महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी बहुमत मिळवण्यापासून भाजप फक्त 11 मतं दूर आहे. एकनाथ शिंदेंसोबत 11 सेनेचे आमदार आहेत ते आणि त्या आमदारांमुळेच भाजप सत्तेमध्ये देखील येऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी फक्त 11 आमदारांची गरज आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत देखील आता फक्त 11 आमदार आहेत. त्यामुळे भाजप बहुमताचा 144चा जादुई आकडा गाठणार का एकनाथ शिंदेंच्या या भूमिकेमुळे, ज्यामुळे महाविकास आघाडीमध्ये भूकंप निर्माण होऊ शकतो. या संदर्भात आपण लोकमतचे वरिष्ठ पत्रकार संदीप प्रधान आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात. संदीप सर, अतिशय मोठी बातमी राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ माजवणारी तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल. या संपूर्ण प्रक्रियेवरती काय सांगाल? निश्चितच एकनाथ शिंदे हे शिवसेनेचा असा चेहरा होते की ज्यांच्या मागे एक मोठ्या प्रमाणावर आमदार आहे, ज्यांचं जनमानसामध्ये बाळंमुळ रुजलेला असा नेता आहे. असे एक नेते होते. ते लोकांमधून निवडून येणारे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांची नाराजी ही आता मला असं वाटतं शिवसेनेला भोवतीये आणि त्यामुळे कदाचित आता शिवसेनेची सत्ता म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता या राज्यातून जाईल की काय अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे. आपण म्हणालात ते बरोबर आहे. काल 133 पर्यंत मजल मारली भाजपनी आणि आता त्यांना फारच थोड्या आमदारांची गरज आहे. 145 जे बहुमताचा आकडा आहे तो गाठण्यासाठी. आणि आता जरी 11 आमदार असले तरी कदाचित हे अशी परिस्थिती होऊन सरकार जाते असं दिसलं तर आणखीनही काही आमदार शिंदे यांच्या बरोबर जाऊ शकतात. बरोबर. आणि त्याचा मोठा तडाखा हा शिवसेनेला बसू शकतो. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की छगन भुजबळ असो, नारायण राणे असो की एकनाथ शिंदे असो, लोकांच्या मध्ये मुरलेला नेता आणि त्यात शिवसेना नेतृत्वाचं का जमत नाही हा एक मोठा म्हणजे मला असं वाटतं प्रश्न आहे आणि ह्याचं आत्मपरीक्षण
ठाकरे यांनी करण्याची गरज आहे. भुजबळांनाही एक जनाधार होता, भुजबळांच्याही मागे आमदार होते, त्यांच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं, नारायण राणेंच्याही बाबतीत हेच घडलं आणि आता शिंदे यांच्या बाबतीतही तेच घडलं. त्यामुळे खरोखरच ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. एक सातत्याने चर्चा होती की राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे काही मतांचं गणित आहे ते जुळवण्याची जबाबदारी ही अनिल परब यांच्याऐवजी शिंदे यांच्याकडे द्यायला हवी, अशा पद्धतीची चर्चा होती. पण तरी त्याच्यापासून शिंदेना दूर ठेवलं गेलं असं समजतं आणि त्यामुळे हे यामागचं सुद्धा कारण कळत नाही. का शिंदे यांच्या मागे जनाधार असल्यामुळे त्यांची भीती कुठेतरी शिवसेना नेतृत्वाला वाटत राहिली का काय, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं ह्या सगळ्याच्या नाराजीचा परिणाम म्हणजे आता अखेर शिंदे हे शिवसेनेपासून दुरावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. बरं, नाराज आहेत याबद्दलच्या तर चर्चा आहेतच संदीप सर. मात्र दुसरी शक्यता जी वर्तवली जाते ती ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात या सगळ्या 11 आमदारांसोबत. आणखी एक गोष्ट ज्याची देखील शक्यता नाकारता येत नाही की शिंदे शिवसेनेपासून वेगळं होऊन स्वतःचा एखादा गट स्थापन करू शकतात का? आता ह्या सगळ्या तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या बघायला लागतील की कशा पद्धतीनं शिंदे यांना पुढची वाटचाल करायला लागेल. म्हणजे स्वतंत्र गट स्थापन करून सभागृहात बसायचं, त्या गटाला मान्यता मिळणार का थेट भाजपमध्ये सहभागी व्हायचं. कारण आता जर पुन्हा निवडणुकांना लागलीच त्यांना आणि त्यांच्या समर्थक आमदारांना सामोरं जायचं नसेल तर त्या दृष्टिकोनातून ज्या तांत्रिक बाबी आहेत त्याचा विचार करूनच तो निर्णय घेतला जाईल आणि त्या संदर्भातली सर्व खातरजमा करूनच हे पाऊल शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उचललं असावं, याबद्दल काही वाद नाही. कदाचित आपण म्हणता तसंच एक सुरुवातीला एक वेगळा गट म्हणून हे करतील, कारण जर उभी फूट पडलेली पक्षामध्ये दिसली तर त्याला मान्यता दिली जाऊ शकते त्या गटाला. आणि निवडणूक टाळणं हा कदाचित शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल. पण आपण बघितलं की नारायण राणे 2005 मध्ये नारायण राणे तेव्हा एक मोठा संघर्ष शिवसेनेमध्ये उभा राहिला. बरोबर. आणि आता पुन्हा एक मोठा संघर्ष शिवसेनेत उभा राहिलेला आहे. तशीच काहीशी चिन्ह दिसत आहेत. संदीप प्रधान सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि याचं विश्लेषण केलं. तर काय शक्यता असतील, एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुपारी 2 वाजता ते पत्रकार परिषद तर घेणार आहेतच, त्यावेळी आपल्याला कळेलच. मात्र आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे शिवसेनेचे आणखी 8 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. 11 आमदार तर एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेतच, मात्र शिवसेनेचे आणखी 8 आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. त्यामुळे भाजप आता काय करिश्मा करणार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, किंवा देवेंद्र फडणवीस ज्यांना चाणाक्ष नेता म्हणून ओळखलं जातं, आता राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर भाजप सध्या फॉर्म मध्ये, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय वेगळे फासे पडतात का हे देखील पाहावं लागेल. आजपासून याची सुरुवात झालेली आहे. एकनाथ शिंदे त्यांचा आमदारांचा गट हा काल संध्याकाळपासून सुरतच्या हॉटेलमध्ये शिवसेनेचे आणखी 8 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं कळतंय. आमच्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा आपल्या सोबत आहेतच. प्रीतीची आणखी जी माहिती मिळते, 8 आमदार आणखी भाजपच्या संपर्कात. शिवसेनाची आता जी बातमी येते त्यामध्ये असं आहे की शिवसेनाचे आणखी 8 आमदार जे आहे ते बीजेपीच्या संपर्कात आहे. आता 11 आणि एकनाथ शिंदे म्हणून 12 लोक जे आहे ले मेरिडियन हॉटेल सुरतमध्ये आहे आणि आणखी 8 MLA जे आहे ते बीजेपीच्या संपर्कात आहे. म्हणून आपण बघणार जे आहे 20 लोक जे आहे ते बीजेपी संपर्कात आहे. आणि आता 2 वाजता एकनाथ शिंदे जे आहे ते पत्रकार परिषद घेणार आहे. जी प्रीतीजी, त्यामुळे खरंच आता भाजपच्या स्थानिक म्हणजे राज्यातल्या काही नेत्यांना याची कल्पना नाही असं सांगितलं जातं. आपण ज्या वेळेला प्रवीण दरेकरांशी बोलत होतो ते म्हणतात, जर वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असतील एकनाथ शिंदे तर आम्हाला त्याची काही कल्पना नाही. मात्र एकनाथ शिंदे हे सध्या भाजपच्या कोणत्या लेवलच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि वरच्या पातळीवरती काय नेमकं सुरू आहे अशी माहिती मिळते. हे बघा, काल संध्याकाळपासून जे सगळं घडामोडी सुरू झालेलं आहे त्यामध्ये काल रात्री संध्याकाळी 7 वाजता जे आहे हे 12 लोक जे आहेत ते चार्टर फ्लाईटनी सुरतला निघालेले आहे. आणि याच्या अगोदर पण आपण बघितलं होतं की जेव्हा गोवामध्ये सरकार पडली होती आणि कर्नाटकमध्ये पण जेव्हा ते सगळं झालं होतं आणि जेव्हा मध्य प्रदेशमध्ये जेव्हा सरकार पाडली होती तेव्हा बीजेपीचे टॉप मोस्ट हायकमांड जे आहे दिल्लीपासून ते सगळं बघत होते आणि त्यांच्या जे राज्यस्तराचे जे नेते होते त्यांना काहीच माहिती या बद्दल नाही होती. आणि घडामोडी अगोदरी
प्रदेशमध्ये कर्नाटकमध्ये अशी स्थिती जी आहे आता बीजेपीने आता महाराष्ट्रामध्ये केली आहे. आणि बीजेपीचे जे टॉप मोस्ट लीडर आहेत दिल्लीचे ते सगळं एकनाथ शिंदे आणि शिवसेनाचे बाकी जे आहे त्यांच्या लोकांच्या संपर्कात आहे. आणि काल संध्याकाळी जेव्हा ते लोक इकडून निघाले तेव्हाच असे संकेत आलं होतं की काही जे आहे ते प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. 3-4 दिवसापासून अशी बातमी येत होती की एकनाथ शिंदे नाराज आहे. आणि प्रकारे ते लोक जेव्हा थांबले होते रेनिसन्स हॉटेलमध्ये तेव्हा पण शिवसेनेचे काही मोठे नेते आले नाही होते. त्यांनी नाराजगी व्यक्त केली होती एकनाथ शिंदेनी. आणि आता जे चित्र दिसते त्यामध्ये असं आहे की 12 लोक जे आहेत ते आता ले मेरिडियन हॉटेल सुरतमध्ये आहे आणि आणखी 8 लोक बीजेपीचे संपर्कात आहे आणि काही इंडिपेंडेंट MLA जी संपर्क आहे. जी जी बीजेपी क्रॉस करणार. जी जी प्रीतीजी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. वेळोवेळी आपण या मुद्द्यावरती बोलत राहूच, कारण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता 20 आमदार एकूण जे भाजपच्या संपर्कात, याचं गणित असं की 11 आमदार जे एकनाथ शिंदेसोबत आहेत, स्वतः एकनाथ शिंदे आणि आणखी 8 आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. असे एकूण 20 जण भाजपच्या संपर्कात आहेत अशी एकूणच माहिती आता ताजी बातमी समोर आली आहे. आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे बैठकांचं सत्र आता सुरू झालेलं आहे. शरद पवारांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या हालचाली वाढलेल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 12 वाजता बैठक घेणार आहेत शिवसेनेच्या आमदारांची. त्याचसोबत शरद पवार यांनी देखील आता बैठक बोलावलेली आहे. छगन भुजबळ हे तातडीनं मुंबईकडे रवाना झालेले आहेत. नाशिकहून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या हालचाली आता वाढलेल्या दिसत आहेत. छगन भुजबळ हे सगळे आपले नियोजित कार्यक्रम रद्द करून नाशिकमधून मुंबईला रवाना झालेले आहेत, कारण महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांमध्ये एक मोठी खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे तिकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नियोजित 12 वाजता बैठक आहेच शिवसेनेच्या आमदारांसोबत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील एक महत्त्वाची बैठक तातडीनं बोलावली आहे आणि या बैठकीसाठी मुंबईमध्ये यायला निघालेले आहेत छगन भुजबळ. आणि ते देखील नाशिकमधले सगळे कार्यक्रम सोडून छगन भुजबळ तातडीनं मुंबईकडे रवाना होत आहेत. या संदर्भातली माहिती घेऊयात. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, छगन भुजबळ तातडीनं निघालेत मुंबईसाठी, काय कळतंय? खरं तर आज छगन भुजबळांच्या नाशिकमध्ये अनेक कार्यक्रम होते नियोजित, मात्र हे सगळे कार्यक्रम रद्द करून छगन भुजबळ जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. शरद पवार यांनी तातडीची बैठक मुंबईमध्ये बोलवलेली आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची. त्यासाठी छगन भुजबळ हे आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. एकूणच जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये देखील आता खलबत्ता सुरू झालेली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार जे आहेत ते सुरतमध्ये असल्याची माहिती आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हालचालींना वेग आलेला आहे. मंत्री दादा भुसे जे आहेत ते देखील मुंबईमध्ये असल्याची माहिती आहे. त्यांचे देखील काही समर्थक आणि जे जवळचे कार्यकर्ते आहेत, विश्वासातले कार्यकर्ते आहेत, त्यांना देखील त्यांनी तातडीनं मुंबईला बोलवून घेतलेलं आहे. एकूणच आता मुंबईमधल्या हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे आणि शिवसेनेचे जे नाराज आमदार असतील किंवा इतर जे फुटू शकतात अशा प्रकारचे आमदार असतील यांना वळवून साम दंडभेद अशा प्रकारचे सगळे शस्त्र वापरण्यासाठीची हालचाली सुरू झालेल्या आहे आणि त्याच अनुषंगाने आता जवळचे जी लक्ष्मण धन्यवाद. जी धन्यवाद या माहितीसाठी. तर एकूणच काय तर छगन भुजबळ हे तातडीनं मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीची बैठक, शरद पवार यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला हजर राहण्यासाठी छगन भुजबळ नाशिकमधले सगळे कार्यक्रम सोडून मुंबईकडे रवाना झालेत. याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्य सरकार आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. स्वतः छगन भुजबळ आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. भुजबळजी, काय असं परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला नाशिकहून थेट मुंबईकडे रवाना व्हावं लागलं? नाही, जे तुम्ही आता टीव्हीवर दाखवता की शिवसेनेचे काही नेते जे आहेत हे नॉट रिचेबल आहेत, सुरतमध्ये आहेत. तर एकूण काय परिस्थिती आहे आणि आता त्याचं सत्य काय आहे, खरं काय आहे, काय चाललंय याची तर माहिती घेतली पाहिजे पक्षामध्ये बसून की बाबा काय चाललंय, मुख्यमंत्र्यांना भेटून वगैरे काय आहे काय नाही. आता तर मग आता याच्यामध्ये म्हणून मी जरा लवकर चाललो, कारण कदाचित लिडर्स लोकांना बोलवतील वगैरे किंवा काय चाललं माहिती देण्यासाठी. तर नाशिकमध्ये बसून राहण्यात काय मला असं वाटलं की त्याच्यापेक्षा मुंबईमध्ये असणं ताबडतोब गरजेचं आहे. त्याच्यामुळे सत्य माहिती तरी भेटेल. नाही असं तुम्ही मला विचारत राहणार, मी नाशिकमध्ये आणि कल्पना काहीच नाही काय चाललंय ते. किती फोनवर काय लोक जास्त बोलतच नाहीत कोण.
बरं त्यामुळे चाललंय बघतो. भुजबळजी, मात्र राष्ट्रवादीची एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तातडीची मुंबईमध्ये, ज्यासाठी तुम्ही येत आहात अशी माहिती मिळाली. सरकार कुठेतरी अडचणीत आलंय का? नाही, मला तर नाही अजून निरोप मिळाला मीटिंगचा वगैरे. काय कारण पवार साहेब तर दिल्लीमध्ये आहेत, प्रफुल्ल पटेल दिल्लीमध्ये आहेत. त्याच्यामुळे तातडीची मीटिंग कुणी बोलवली, काय बोलवली, कुठे बोलवली, मला काहीच माहित नाही. बरं, तुम्हाला काय माहिती असेल तर सांगा मला. बरं भुजबळजी, आणखी एक गोष्ट ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेले 11 आमदार, आणखी काही आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. तर जर खरंच अशी परिस्थिती निर्माण झाली आणि सरकारला काही धोका असेल तर मग त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करणार का? अर्थात त्यांचा मनधरणी करण्याचा प्रयत्न जो आहे ते उद्धवजी ठाकरे आहेत किंवा इतर शिवसेनेचे नेते आहेत ते निश्चितपणे करणार. आणि 11 मतं गेल्यामुळे आता गुप्त मतदान होतं म्हणून इकडे तिकडे जरा जास्त मत गेले असतील, परंतु शिवसेनेमध्ये ओपनली एवढे जास्ती लोक जे आहेत जाणार नाही आणि 11 लोक गेल्यामुळे ते सरकारही काही पडणार नाही. बरं, पण भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी फक्त 11 आमदार हवेत आणि जर भाजपनं बहुमताचा आकडा गाठला, हे जे आहे हे बहुमताचं वगैरे तुम्ही जे म्हणतात कालचं जे मतदान, ते लक्षात घ्या हे गुप्त मतदान होतं. त्यामुळे ओपनली सगळे 135 त्यांच्या बरोबर आहेत असं म्हणायचं काही कारण नाही. अनेक वेळेला मतदान करताना अनेक गोष्टीचा विचार करतात काही लोक. काही आमिष असतात, काही भीती असते, काही कामं असतात, काही संबंध असतात. त्याच्यामुळे गुप्त मतदानामध्ये फेरफार होतो. पण असं ओपनली कुणी काही एवढे त्यांच्याकडे आहेत असं मला अजिबात वाटत नाही. बरं, छगन भुजबळजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, तुमची प्रतिक्रिया दिलीत. तर कुठली बैठक काय या संदर्भात माहिती नाही, त्याबद्दल त्यांनी इन्कार केलेला आहे माहिती देण्यास. मात्र जर अशा घडामोडी घडत असतील तर नाशिकमध्ये बसून उपयोग नाही, हे छगन भुजबळ यांनी मान्य केलेलं आहे न्यूज 18 लोकमतशी बोलताना. त्यामुळे नक्कीच काहीतरी घडतंय आणि त्यासाठीच छगन भुजबळ हे नाशिकमधले सगळे कार्यक्रम सोडून मुंबईमध्ये यायला रवाना झालेले आहेत. स्वतः आपण थेट त्यांच्याशी संवाद साधला. आता महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, तीही एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे. त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडीलाच धोका निर्माण झालाय. शिंदेंमुळे राज्यामध्ये भाजप बहुमत मिळवणार का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता भाजप काय भूमिका घेतं, एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात. अर्थात 2 वाजता दुपारी सुरतमधल्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी आपल्याला कळेलच एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमकं काय आहे. राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप होण्यासारखा काही निर्णय एकनाथ शिंदे घेतात का? शिवसेनेमध्ये उभी फूट पडते का? महाविकास आघाडी सरकार धोक्यात येतं का? आणि भाजपला वाव मिळतो का राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी? या सगळ्या अनेक शक्यता, अनेक प्रश्न या सगळ्या घडामोडींमुळे सध्या उपस्थित होत आहेत. एकनाथ शिंदेंमुळे राज्यामध्ये भाजप बहुमत मिळवेल का? कारण 133 आमदार हे सध्या भाजपच्या बाजूने आहेत, हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालामधून स्पष्ट झालेलंच आहे. आणि आता फक्त भाजपला 11 आमदारांची गरज आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत देखील आता 11च आमदार आहेत. त्यामुळे हेच 11 उमेदवारांची मदत घेऊन भाजप आपला बहुमताचा 144चा आकडा गाठणार का, हा प्रश्न उपस्थित करायला वाव आहे. आणि त्याचसोबत आणखी काही 8 आमदार हे देखील भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते आणि स्वतः एकनाथ शिंदे असे एकूण 20 जण भाजपच्या संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. शिवसेनेचे आणखी 8 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांची नावं काही समोर येत आहेत. शिवसेनेचे उमरगा लोहाराचे आमदार ज्ञानराज चौगुले हे नॉट रिचेबल आहेत. गेले 3 टर्म ते सलग सेनेचे आमदार आहेत. ते एकनाथ शिंदे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. सलग 3 वेळा आमदार असून सुद्धा त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे चौगुले सुद्धा नाराज होते आणि चौगुले यांचे दोन्ही नंबर सध्या बंद लागतायत. इतर आमदार सुद्धा त्यांच्या संपर्काबाहेर आहेत. चौगुले हे देखील इतर आमदारांच्या संपर्काबाहेर आहेत. त्यामुळे शिवसेनेचे जे आणखी 8 आमदार आहेत ते देखील कुठे नाराज किंवा सलग 3 टर्म आमदार म्हणून निवडून आले तरी देखील त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही, त्यामुळे चौगुले नाराज आहेत. बुलढाण्याचे संजय रायमुलकर हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत. संजय गायकवाड हे सुद्धा संपर्कात नाहीत. त्यामुळे जी काही नावं समोर येत आहेत हे काही सेनेचे आमदार आहेत जे सध्या नॉट रिचेबल आहेत. हेच सगळे आमदार एकनाथ शिंदेंसोबत सुरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत का,
हे देखील आपण जाणून घेऊयात. राहुल खंदारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. राहुल, की तुमच्या भागातले कोणकोणते आमदार सध्या संपर्कात नाहीत, काय कळतंय त्यांच्याबद्दल? या ठिकाणी आपण बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 शिवसेनेचे आमदार आहेत. बुलढाण्याचे मतदारसंघातले संजय गायकवाड आणि मेहकर मतदारसंघातले संजय रायमुरकर हे दोन्ही आमदार शिवसेनेचे आहेत आणि हे दोन्ही आमदार या ठिकाणी नॉट रिचेबल येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे, परंतु या आमदारांचे जे फोन्स आहेत ते या ठिकाणी लागत नाहीये. कोणाचाही संपर्क त्या ठिकाणी त्यांच्यासोबत येत नाहीये. नेमकं या दोन्ही आमदारांनी आपला मोबाईल नॉट रिचेबल का करून ठेवलाय, खरा तर हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. त्याचं मागचं कारण अद्यापही या ठिकाणी अधिकृतपणे कळलेलं नाहीये. जी मात्र आतापर्यंत हे आमदार कधीपर्यंत संपर्कात होते? आता जी माहिती आपल्याला मिळाली आहे राहुल, की काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत काही आमदार आहेत, तर हे आमदार देखील काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून नॉट रिचेबल आहेत का? खरं तर या ठिकाणी या दोन्ही आमदारांशी काल संपर्क केला असता तर काल संध्याकाळपर्यंत ते या ठिकाणी स्थानिकांच्या संपर्कात होते, काही नेत्यांच्या संपर्कात होते अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे. परंतु काल संध्याकाळपासून त्यांचे फोन जे आहेत ते अचानकपणे नॉट रिचेबल झाले. अजून देखील आज देखील आपण तो नंबर जे आहेत या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला, ट्राय केलाय, परंतु ते नंबर आजही नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे कुठेतरी आता चर्चा ज्या माध्यमातून समोर येत आहेत त्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे दोन्ही आमदार असल्याची माहिती देखील चर्चेतून या ठिकाणी समोर येते. बरं, आता काही आमदार हे देखील एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत, काही आमदार 3-3 टर्म आमदारकीमध्ये निवडून आले की आमदार झाले, मात्र तरी देखील त्यांना मंत्रीपद मिळालं नाही सरकारमध्ये, अशी देखील काही परिस्थिती आहे आणि त्यामुळे हे आमदार नाराज आहेत असं देखील कळतंय. त्याबद्दल काय सांगाल राहुल? खरं तर या ठिकाणी जर का बघितलं तर बुलढाण्याचे मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड जे आहेत ते पहिल्यांदा या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि मेहकर मतदारसंघाचे आमदार जे आहेत ते दुसऱ्यांदा या ठिकाणी निवडून आलेले आहेत. दोन्ही आमदार तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. तर दोन्ही आमदार जे आहेत ते या ठिकाणी आता काही प्रमाणात नाराज आहेत. काही ठिकाणी आपण जर का बघितलं तर निधी अभावी देखील हे नाराज होते. परंतु आता हे दोन्ही आमदार नॉट रिचेबल का आहेत, खरा तर हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. त्याचं मुख्य कारण जे आहे ते अजूनही समोर आलेलं नाही. या शिवसेनेमध्ये आपसी वाद जो आहे तो या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणातून समोर येत असल्याचंही आपण याला म्हणू शकतोय. एकनाथ शिंदे एकीकडे सुरतमध्ये असल्याची चर्चा आपण बघतोय, त्याचबरोबर त्या एकनाथ शिंदे सोबत हे दोन्ही आमदार असल्याची ही माहिती या ठिकाणी आता काही प्रमाणात समोर येत आहे. नेमकं शिवसेनेमध्ये काय चाललंय हे सध्या तरी आपण सांगू शकत नाही, परंतु या दोन्ही आमदाराचे नंबर जे आहेत ते नॉट रिचेबल येत असल्यामुळं या ठिकाणी चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आलं आहे. अगदी बरोबर आहे राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आपण ही माहिती मिळू शकतो की कोणते आमदार नॉट रिचेबल आहेत आणि शिवसेनेचे बरेचसे आमदार हे सध्या संपर्कात नाहीत असं कळतंय. काही आमदारांचे दोन्ही नंबर बंद आहेत आणि काही आमदार नाराज आहेत. 2-2, 3-3 टर्म आमदारकी आहे, मात्र त्यांना मंत्रीपद सरकारमध्ये मिळालेलं नाही. असे काही आमदार आहेत जे नाराज आहेत आणि जे एकनाथ शिंदे यांचे देखील समर्थक आहेत. तर असे हे सगळे आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत का, याच हॉटेलमध्ये आहेत का, हे देखील आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू. महाविकास आघाडी सरकार त्यामुळे मात्र कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ माजली आहे. सगळे बडे नेते हे देखील अलर्ट झालेले आहेत. महाविकास आघाडीचे बैठकांचं सत्र आता सुरू होतंय. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाची बैठक तातडीची बोलावली आहे. तिकडे दुपारी 12 वाजता शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना बैठकीसाठी बोलावलेलंच आहे. त्यामुळे या बैठकांमध्ये हे नेते आता काय विचारमंथन करतात, पुढची भूमिका घेतात आणि आता हे सगळे नेते मैदानात उतरतील महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी. कारण एकनाथ शिंदे यांनी जर अशी काही भूमिका घेतली तर मग महाविकास आघाडी सरकार हे धोक्यात येईल इतकं नक्की. आज दुपारी 2 वाजता गुजरातमधल्या सुरतच्या ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आहेत आणि बाकीचे आमदार आहेत ते तिथेच दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि तिथे ते कदाचित आपली भूमिका जाहीर करू शकतात. आता एकनाथ शिंदे पत्रकारांशी दुपारी 2 वाजता काय बोलतात याची उत्सुकता आहेच. काय नेमका निर्णय घेतात, राजकीय पाऊल काय उचलतात एकनाथ शिंदे, यावरती महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्यातल्या राजकारण्यांचं आणि जनतेचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाविकास आघाडीतले अनेक आमदार आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत जे शिंदेंसोबत आहेत आणि ते भाजपमध्ये जाऊ शकतात. आणि जर इतकं मोठं खिंडार महाविकास आघाडीला पडलं तर मग सरकार कोसळणार इतकं मात्र नक्की. जर हे सगळे आमदार भाजपमध्ये गेले तर मग भाजपला अगदी राज्यामध्ये सत्ता स्थापन करणं सुकर होईल, मार्ग मोकळा होईल. त्यामुळे
राजकीय पत्रकारांकडून सुद्धा सांगितलं जात आहे की जर अशी परिस्थिती असेल आणि जर हे सगळे आमदार भाजपमध्ये जाणार असतील तर मग भाजप सहजासहजी महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवू शकेल, महाविकास आघाडी सरकार धोक्यात येईल। मात्र सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन काय करणार। आता दुपारी 2 ऐवजी दुपारी 12 वाजता सुरतमध्ये पत्रकार परिषद होणार आहे एकनाथ शिंदे यांची, अशी माहिती मिळते। गुजरातमधून एकनाथ शिंदे थेट संवाद साधणार आहेत। आधी दुपारी 2 वाजल्याची वेळ कळत होती, मात्र ही वेळ आता बदललेली आहे। दुपारी 2 ऐवजी दुपारी 12 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपली भूमिका मांडतील। 12 वाजता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आमदारांशी सुद्धा संवाद साधणार आहेत। त्याच वेळी सुरतमध्ये 12 वाजता एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलतील, पत्रकार परिषद घेतील आणि आपली भूमिका जाहीर करतील। संपूर्ण राज्याच्या राजकारणातल्या मंत्र्यांचं, नेत्यांचं, राजकीय मंडळींचं आणि नागरिकांचं सुद्धा लक्ष लागलंय की आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात आणि त्याचा राज्याच्या राजकारणावरती आणि सरकारवरती काय परिणाम होतो। दुपारी 2 ऐवजी आता दुपारी 12 वाजता सुरतमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत एकनाथ शिंदे। आपली भूमिका काय ते स्पष्ट करतात ते पाहावं लागेल। एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा चर्चा आहेत, तर खरंच जर एकनाथ शिंदे नाराज आहेत तर मग ते आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवतात का, ते पुढचं काय राजकीय पाऊल उचलतात, वेगळा गट तर स्थापन करणार नाहीत ना, किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबद्दल जर काही ते घोषणा करणार असतील तर याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, तुमचं आमचं लक्ष लागलंय। 12 वाजता एकनाथ शिंदे पत्रकारांशी काय बोलतात। आधी दुपारी 2 वाजताची वेळ सांगण्यात आलेली होती, मात्र 2 ऐवजी आता दुपारी 12 वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे सुरतमध्ये। एकनाथ शिंदे यांच्यासोबत 11 आमदार सुरतच्या हॉटेलमध्ये असल्याचं कळतंय, मात्र आणखी काही आमदार जे नॉट रिचेबल आहेत, जे शिवसेनेचे आमदार आहेत, 2-3 टर्म आमदार झालेत, मात्र सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, असे काही नाराज आमदार हे देखील एकनाथ शिंदे यांच्या सोबत जातात का, हा देखील प्रश्न आहे। तर प्रामाणिक शिवसैनिकांवरती संशय घेतल्यामुळेच ही वेळ आल्याचा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलेला आहे। तर आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुशीमधून तयार झालेले एकनाथजी शिंदे आणि शिवसेनेशी त्यांचं नातं इतकं घट्ट आहे की संपूर्ण आयुष्य त्यांनी झोकून दिलेलं आहे। पण एखाद्या व्यक्तीवर प्रामाणिक असून वारंवार जर अविश्वास दाखवला जात असेल आणि तोही संजय राऊत सारख्या उपऱ्यांकडनं, तर तो माणूस त्याचं मन दुखणार आहे, खट्टू होणार आहे आणि म्हणून कदाचित माहीत नाही त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांचा मोबाईल का बंद पडला तेही माहीत नाही, परंतु ही गोष्ट होते कारण ह्या सगळ्या गोष्टी मी सहन केल्या आणि त्यामुळं प्रामाणिक असून सुद्धा जर कोणी संशय घेत असेल तर त्या माणसाचं मन दुःखी होतं आणि त्यासारखं माझ्या अनुभवावरून मी सांगतो की तसं एकनाथ शिंदेंचं झालेलं असावं म्हणायला हरकत नाही। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांची ही प्रतिक्रिया। आणि जर प्रामाणिक असून सुद्धा जर संशय घेतला जात असेल तर मग एखादा नेता दुःखी होऊ शकतो, असं अनिल बोंडे यांचं म्हणणं आहे। ते म्हणतायत की प्रामाणिक शिवसैनिकांवरती संशय घेतल्यामुळेच ही वेळ आल्याचा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी केलाय आणि असंच काहीसं एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत घडलेलं आहे, असा थेट आरोप अनिल बोंडेंनी केलाय। आणि म्हणूनच एकनाथ शिंदे नाराज आहेत, कारण प्रामाणिक शिवसैनिकावरती संशय घेतल्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलाय। त्यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया, अनिल बोंडे हे सातत्यानं ट्विट देखील करतायत आणि काही प्रतिक्रिया देत आहेत। या सगळ्यावरून आता कळतंय की काहीतरी मोठ्या घडामोडी नक्कीच घडतायत राज्याच्या राजकारणामध्ये। एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरून आता स्पष्ट होणार आहे महाविकास आघाडी आणि राज्य सरकारचं भवितव्य। दुपारी 12 वाजता सुरतमधल्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे आपली राजकीय भूमिका काय स्पष्ट करतात हेच आता पाहावं लागेल। एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे इतर आमदार देखील आहेत जे सध्या नॉट रिचेबल आहेत आणि यामध्ये प्रताप सरनाईक, संजय राठोड, तानाजी सावंत, प्रकाश आंबेडकर, त्याचसोबत महेंद्र दळवी, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, ज्ञानराज चौगुले या सगळ्या आमदारांची नावं कळतायत। चंद्रकांत पाटील, किशोर जोरगेवार यांची देखील नावं कळतायत जे
नॉट रिचेबल आहेत, पण एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे हे सगळे आमदार याच ली मेरिडियन हॉटेलमध्ये शिंदेंसोबत आहेत का? हेच सगळे भाजपमध्ये प्रवेश करणार का? का एकनाथ शिंदे आपला काही गट स्थापन करणार? शिवसेनेमध्ये उभी फूट पडणार का? महाविकास आघाडी सरकार धोक्यात येणार का? भाजप सत्ता स्थापन करणार का? असे अनेक प्रश्न या सगळ्या घडामोडींमुळे उपस्थित होत आहेत. तर शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांना ताबडतोब मुंबईमध्ये बोलावण्यात आलेले आहे. राज्य सरकारमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे. शिवसेनेचे आमदार किंवा खासदार फुटू नयेत किंवा कोणासोबत जाऊ नयेत या भीतीनं कदाचित शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांना तातडीनं मुंबईमध्ये बोलावण्यात आलेलं आहे किंवा त्यांच्यासोबत स्वतः मुख्यमंत्री संवाद साधतील. आमदारांना तर बोलावण्यात आलेलंच आहे, कारण आज दुपारी 12 वाजता नियोजित बैठक आमदारांसोबतची होतीच. मात्र आता खासदारांना सुद्धा मुंबईमध्ये बोलावलेलं आहे शिवसेनेनं. राज्य सरकारमध्ये घडामोडींना वेग, कुठे बैठकांना वेग आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तिथे दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री आपल्या आमदारांशी संवाद साधणार होतेच, ती तर बैठक होणारच आहे. मात्र आता आणखी जी बातमी येते त्यानुसार खासदारांना सुद्धा मुंबईमध्ये बोलावण्यात आलंय. आता शिवसेनेला एक प्रकारे भीती वाटत आहे कदाचित की शिवसेनेचे आमदार खासदार हे फुटले जाऊ नयेत आणि यासाठीच त्यांना मुंबईमध्ये बोलावण्यात आलंय का? आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, आपण पाहतोय शिवसेनेमध्ये मोठा राजकीय भूकंप आलेला आहे. शिवसेनेचे सर्व आमदार, मग ते विधान परिषदेचे असो किंवा विधान सभेतले असो आणि त्याचबरोबर खासदार असो, अशा सर्वांनाच मुंबईमध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत, त्यानुसार सर्व लोकप्रतिनिधींना मुंबईत बोलवलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्वांशी चर्चा करणार आहेत. एकूणच शिवसेना फुटते का, शिवसेना पुन्हा एक दुभंगते का, असे प्रश्न जे ते निर्माण झालेले आहे. त्यामुळे पुन्हा एक शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह जो आहे तो उफाळून आलेला आहे. हा सगळा अंतर्गत कलह जर शांत करायचा असेल तर शिवसेनेने सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणं हे उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी शिवसेनेचे अनेक नेते देखील कार्यरत झालेले आहेत. सर्व नेते देखील मुंबईत काही वेळातच दाखल होतील असं दिसतं आहे. आणि त्याचबरोबर इतरही काही प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधींशी आता चर्चा करतात. फोनवरून त्यांना उद्धव ठाकरे यांचा मेसेज देत आहेत की तात्काळ तुम्हाला मुंबईला बोलवलेलं आहे. आता हे सर्वजण हळूहळू मुंबईत यायला देखील निघालेली आहेत. आज संध्याकाळपर्यंत काही लोकप्रतिनिधी जे आहेत मुंबईत येतील. आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या सर्व आमदारांची महत्वाची बैठक वर्षा निवासस्थानी होत आहे. त्यानंतर खासदारांची देखील बैठक होणार आहे. त्यानंतर नेते मंडळींसोबत देखील बैठक होणार आहे. हा दिवसभर बैठकांचं सत्र आहे आणि या बैठकांच्या सत्रांमधून शिवसेनेमध्ये उभारलेली ही बंडाळी असेल किंवा एकूणच जे काही फुटीचं वातावरण आहे ते शमवण्यामध्ये शिवसेनेला यश येते का हे पाहावं लागेल. बरं उदय, मात्र बरेचसे शिवसेनेचे आमदार जे एकनाथ शिंदेचे समर्थक सुद्धा आहेत किंवा जे 2-2, 3-3 टर्म निवडून आले मात्र त्यांना सरकारमध्ये मंत्रीपद मिळालं नाही असे देखील काही नाराज आहेत. आणि या सगळ्या आमदारांची लिस्ट जर काढली तर बरीच नावं आहेत. साधारण किती आमदार जे आता नॉट रिचेबल आहेत? आता सर्वच आमदारांना फोन करू लागले. काही आमदार जे आहेत ऑन द वे आहेत, कारमध्ये आहेत, मुंबईमध्ये किंवा गावावरून पुन्हा 12 वाजताची बैठक बोलवली आहे त्या बैठकीसाठी उपस्थित होण्यासाठी येत आहेत. परंतु काही आमदार जे आहेत त्यांचा फोन जो आहे तो लागत नाही आहे. असे जवळपास 13 ते 14 आमदार आहेत. या 13 ते 14 आमदारांमध्ये काही मंत्री देखील असल्याची माहिती मिळते आहे आणि त्या मंत्र्यांचा देखील फोन लागत नाही आहे. ते मंत्री देखील शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती मिळते आहे. आता प्रत्यक्षात एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन ही याबद्दल अधिकृत काय माहिती जाहीर करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर शिवसेनेच्या सर्व आमदारांना, मग ते विधानसभेचे असतील, विधान परिषदेचे असतील, लोकसभेचे खासदार, राज्यसभेचे खासदार, या सगळ्यांना मुंबईमध्ये पाचारण करण्यात आलंय. ताबडतोब संध्याकाळपर्यंत सर्व आमदार खासदारांना मुंबईमध्ये बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. या सगळ्या संदर्भात घडामोडींवरती भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया ऐकूयात. तर जी प्रतिक्रिया असायला पाहिजे तीच आहे, अभिनंदनाची प्रतिक्रिया आहे. मी सर्वांचं अभिनंदन करते जे निवडून आले आहेत. भारतीय जनता पार्टीचे 5ही उमेदवार आणि राष्ट्रवादीचे 2, शिवसेनेचे 2 तेही निवडून आले आहेत. काँग्रेसचा 1 निवडून आला आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन करते. आणि कालच्या निकालामध्ये जी अपेक्षा सर्वांना होतीच की ज्या अर्थी राज्यसभेचा निकाल ज्या कलानी गेला आहे तसाच विधान परिषदेचाही जाईल, तसंच झालेलं आहे. नाही, पण भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नसताना देखील हा विजय झाला आहे. त्याकडे कसं बघता? संख्याबळावर केलेलं काम हे असतं समाजकारण आणि संख्याबळ नसताना केलेलं असतं राजकारण. दोन्हीची आवश्यकता राजकारणात असते. अशा निवडणुका
तर पंकजा मुंडे यांची ही प्रतिक्रिया, त्यांनी काल विजयी झालेल्या उमेदवारांचं अभिनंदन केलंय आणि सध्या राज्याच्या राजकारणामध्ये घडणाऱ्या घडामोडी दुसरीकडे गुजरातमधून एकनाथ शिंदे दुपारी 12 वाजता संवाद साधणार आहेतच, त्यामुळे ते आपली राजकीय भूमिका पुढची काय स्पष्ट करतात, ज्यावरती महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे, त्यामुळे या एकनाथ शिंदेंच्या आजच्या भूमिकेकडे तर लक्ष लागलेलंच आहे। दुपारी 12 वाजता सुरतमधल्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। काल विधान परिषदेसाठी मतदान केलं आणि त्यानंतर संध्याकाळपासून एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट हा नॉट रिचेबल आहे, ते गुजरातच्या सुरतमधल्या ल मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत अशी माहिती समोर आली आणि आज सकाळपासूनच राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ माजली, जी सूत्रांकडून माहिती मिळते। एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगलेली आहे आणि गुजरातमधले जे काही भाजपचे बडे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांना एकनाथ शिंदेंची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे असं देखील कळतंय। त्यामुळे वरिष्ठ पातळीवरती, वरच्या लेवलवरती जर काही चर्चा होऊन एकनाथ शिंदे हे जर भाजपमध्ये प्रवेश करणार असतील तर मग महाराष्ट्रामध्ये भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे, कारण 133 आमदार भाजपच्या बाजूने आहेत हे विधान परिषदेमध्ये कळलंच। मात्र आता फक्त भाजपला 11 आमदारांचीच गरज आहे आणि तेच हे 11 आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत का, अर्थात 11 नाही तर त्याही पेक्षा जास्त समर्थक आमदार हे नॉट रिचेबल आहेत। हे सगळे एकाच उद्देशासाठी नॉट रिचेबल आहेत का, किंवा त्या सगळ्यांची भूमिका किंवा त्या सगळ्यांचा विचार एकच आहे का, याचा देखील शोध घ्यावा लागेल। मात्र शिवसेनेचे बहुतांश आमदार हे सध्या नॉट रिचेबल आहेत। काही आमदार तर थेट एकनाथ शिंदे यांच्या सोबत ले मेरिडियन हॉटेलमध्ये सुद्धा आहेत आणि बरेचसे असे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले आमदार, ते अगदी विदर्भ, मराठवाड्यातले, कोकणातले असू देत, हे देखील नॉट रिचेबल आहेत। जे नाराज आमदार आहेत शिवसेनेतले, मंत्रीपद ज्यांना मिळालं नाही, 2-2, 3-3 वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सुद्धा, आणि जी काही अंतर्गत खदखद आहे ती आता बाहेर काढण्याचं काम शिवसेनेच्या आमदारांकडून सुरू आहे का, असा देखील प्रश्न पडतोय। कारण जर एकनाथ शिंदे यांच्या सोबत हे सगळे समर्थक आमदार जर शिवसेनेमधून बाहेर पडले, भाजपमध्ये जर गेले, तर मग भाजपला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होतोय महाराष्ट्रामध्ये। नॉट रिचेबल जे आमदार आहेत ते स्वतः एकनाथ शिंदे, जे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, ते सध्या नॉट रिचेबल आहेत। त्यांच्या सोबतच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे देखील सध्या नॉट रिचेबल आहेत। कोणताही संपर्क होत नाहीये प्रताप सरनाईक यांच्या सोबत सुद्धा। शिवसेनेचे आमदार संजय राठोड जे यवतमाळचे आमदार आहेत, एकमेव शिवसेनेचे यवतमाळचे आमदार संजय राठोड हे देखील नॉट रिचेबल आहेत। त्याचसोबत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे देखील नॉट रिचेबल आहेत। नॉट रिचेबल आमदारांची यादी आता वाढत चाललेली आहे, त्यामुळे या सगळ्या शिवसेनेच्या आमदारांना थोपवण्याचं आव्हान आता शिवसेनेसमोर असणार आहे। महाविकास आघाडी सरकार वाचवण्याचं आव्हान महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांसमोर आहे। कोल्हापूरचे आमदार प्रकाश आंबेडकर हे देखील नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होतात का हे पाहावं लागेल। कोल्हापूरचे आमदार प्रकाश आंबेडकर नॉट रिचेबल आमदारांच्या यादीमध्ये। डावीकडची दृश्य ही ल मेरिडियन हॉटेलच्या बाहेरची आहेत, जे सुरतमध्ये हॉटेल, आणि याच हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार थांबलेले आहेत। काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून एकनाथ शिंदे संपर्कात नाहीत असं म्हटल्यानंतर आता खळबळ माजली आहे। तर ही फेसबुक पोस्ट आपल्याला दिसतेय, यामध्ये योग दिनासंदर्भात एकनाथ शिंदे यांची ही फेसबुक पोस्ट आपल्याला दिसतेय। संतुलित, निरोगी, समृद्ध जीवनाचा राजमार्ग असं म्हणत त्यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाबद्दल त्यांनी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे। एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल आहेत, मात्र त्यांची ही एक फेसबुक पोस्ट समोर आली आहे। योग दिनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची ही फेसबुक पोस्ट। एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणारे दुपारी 12 वाजता आणि याच हॉटेलमधून पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका काय मांडतात, राजकीय भूमिका काय स्पष्ट करतात, यावरती सगळी महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे। जर एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक हे महाविकास आघाडीतून जर बाहेर पडले, शिवसेनेतून बाहेर पडले, तर मग महाविकास आघाडी सरकारसमोर एक मोठं आव्हान उभं राहील सरकार टिकवण्याचं। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत। महेंद्र दळवी सुद्धा एकनाथ शिंदेंसोबत ल मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत का हे देखील आता सांगता येत नाही। अनेक असे आमदार आहेत जे नाराज आहेत
नॉट रिचेबल आहेत आणि काही आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत ल मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचं कळतंय. महाडचे आमदार भरत गोगावले हे देखील नॉट रिचेबल आहेत. शिवसेनेचे बरेचसे आमदार जे नॉट रिचेबल आहेत, नाराज आहेत, त्यांची ही यादी. आणि हेच जर सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत जर शिवसेनेच्या बाहेर पडले तर मात्र शिवसेनेची पुरती कोंडी होऊ शकते, महाविकास आघाडीची अडचण होऊ शकते. आणि त्यामुळे या सगळ्या आमदारांच्या हातात आता महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य आहे, अर्थात एकनाथ शिंदे यांच्या हातात. कारण या सगळ्या आमदारांचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतायत. एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. काल देखील विधान परिषद निवडणुकीसाठी ज्या वेळेला शिवसेनेचे आमदार बसमधनं येत होते त्यावेळी ही दृश्य आहेत. 2 गटामध्ये शिवसेनेचे आमदार आलेले होते. एक गट ज्याचं नेतृत्व करत होते आदित्य ठाकरे आणि दुसरा गट ज्याचं नेतृत्व करत होते एकनाथ शिंदे. त्यामुळे शिवसेनेमध्ये कुठेतरी अंतर्गत धुसफूस आहे का असा प्रश्न पडतोय. शिवसेनेचे आमदार संजय राठोड हे देखील आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या गटामधून आलेले दिसत आहेत. त्यामुळे जे जे नाराज आमदार आहेत ते काल विधान परिषदेच्या मतदानासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत आलेले आहेत. काल मतदानासाठी आलेले होते, मात्र आज हे सगळे आमदार नॉट रिचेबल. याविषयी एक मोठी बातमी. शरद पवार यांनी आपत्कालीन बैठक बोलावलेली आहे. दिल्लीमध्येच बोलावली आहे ही बैठक, कारण शरद पवार सध्या दिल्लीमध्ये आहेत अशी माहिती मगाशी आपण छगन भुजबळ यांच्याशी जेव्हा संपर्क साधला होता तेव्हा त्यांनी सांगितलं शरद पवार सध्या दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील हे देखील दिल्लीला रवाना झालेले आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये शरद पवारांनी बैठक बोलावलेली आहे तातडीची. स्वतः शरद पवार सध्या दिल्लीमध्ये आहेत. मगाशी छगन भुजबळ यांच्याशी आपण फोनवरून ज्या वेळेला संवाद साधला होता त्यावेळी त्यांनी सांगितलं मी मुंबईला चाललो आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना नाशिकमध्ये राहून काही उपयोग नाही आणि त्यामुळेच मुंबईमध्ये येता येता आता छगन भुजबळ यांना देखील दिल्लीमध्ये जावं लागणार आहे, कारण शरद पवारांनी दिल्लीमध्ये ही बैठक बोलावलेली आहे. त्यासाठी जयंत पाटील आणि अजित पवार हे देखील दिल्लीला रवाना झालेले आहेत. आता भाजप त्याचसोबत भाजपच्या गटात काय आहे किंवा एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सगळे पक्ष घटक पक्ष आणि त्यांचे महत्त्वाचे नेते अलर्ट झालेले आहेत. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत. विनोद, आता राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये होते, त्याबद्दल काय? नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. काल ज्याप्रमाणे महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याचा पराभव झाला, त्या पराभवानंतर एकंदरीत किती मतं फुटले याची चाचपणी मात्र मोठ्या प्रमाणात केली जात आहे. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये मतं फुटल्याचा संशय व्यक्त केला आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी चर्चाही केली आणि त्याच आधारावर एकनाथ शिंदे यांचा जो एक गट आहे त्यांनी मात्र ते आमदार जे आहेत त्याचा नॉट रिचेबल असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठे ना कुठे अडचण निर्माण झाली असं पाहायला मिळतं आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे. शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रणेते आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार वाचवण्याच्या दृष्टिकोनातून एकंदरीत चर्चा करणार आहेत आणि त्या आधारावर आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहेत आणि ही बैठक जी आहे महाविकास आघाडीमधून वर बैठक होणार आहे. त्यामध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत. जी विनोद, सध्या शरद पवार दिल्लीमध्ये आहेत म्हणून राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना दिल्लीमध्ये बोलावून घेतलंय का? नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी दिल्लीमध्ये मोर्चे बांधणी करत आहे आणि त्या अनुषंगाने असल्यामुळे सर्व नेत्यांना दिल्लीमध्ये जावं लागत आहे. कारण शरद पवार हे अनेक दिवसापासून दिल्लीमध्ये ठाणं मारून बसला आहे आणि राष्ट्रपतीची निवडणूक ही विरोधी पक्षांसाठी महत्त्वाची आहे आणि त्यामुळे एकंदरीत आकड्यांची जुळवाजुळव शरद पवार हे दिल्लीत बसून करत आहे आणि त्या आधारावर राष्ट्रपती निवडणूक होणार याची एकंदरीत चर्चा विरोधी पक्ष नेत्यांशी करत आहे. परंतु आज अचानक ज्याप्रमाणे अनेक आमदार नॉट रिचेबल झाले आहेत त्या आता मात्र अडचणीची बाजू आली आहेत आणि त्यामुळे अडचणीतून मात करण्यासाठी शरद पवार यांनी आपत्कालीन बैठक बोलवली. जी विनोद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. दिल्लीमध्ये शरद पवार आहेत राष्ट्रपती निवडणुकी संदर्भात तिथे मोर्चे बांधणी सुरू असताना राज्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली असता राज्यातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांनाच दिल्लीमध्ये बोलावून घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे दिल्लीमध्येच शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक होते. राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे, कारण शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे तब्बल 30 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे 30 आमदारांसह सुरतमधल्या एका हॉटेलमध्ये थांबलेत.
फक्त 11च नाही तर 30 आमदार शिंदेंसोबत असल्याची माहिती मिळते. काल संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे आमदारांसोबत चार्टर्ड विमानानं सुरतमध्ये दाखल झालेत. त्यामुळे आता शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता. 1-2 नव्हे, 10-11 नव्हे तर तब्बल 30 आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, जे शिंदेंसोबत सुरतच्या ल मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटामध्ये मोठी खळबळ माजली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदार आणि आमदारांना तातडीनं मुंबईला येण्याचे आदेश सोडलेत, फरमान सोडलेलं आहे. त्यामुळे सर्व लोकसभेच्या, राज्यसभेच्या खासदारांना आणि त्याचसोबत आमदारांना देखील मुंबईमध्ये यावं लागलंय. आत्ताची मोठी बातमी, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई सुद्धा नॉट रिचेबल आहेत. कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे सुद्धा नॉट रिचेबल. सातारा जिल्ह्यातील हे 2 शिवसेनेचे नेते आहेत. फक्त शिवसेनेचे आमदार नाहीत तर विद्यमान सरकारमध्ये असलेले मंत्री सुद्धा नॉट रिचेबल आहेत. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई नॉट रिचेबल असल्याची आत्ताची मोठी आणि खळबळजनक बातमी ती म्हणजे राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत शंभूराज देसाई. आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्या सोबत आहेत. किरण, राज्याचे मंत्री आहेत शंभूराज देसाई आणि ते देखील नॉट रिचेबल, कधीपासून? श्वेता, नक्कीच सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई जे आहेत त्यांना आम्ही सकाळपासून संपर्क साधतोय, मात्र त्यांचा फोन जो आहे तो नॉट रिचेबल लागतोय. त्यांच्या संबंधितांशी देखील आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र सूत्रांकडून अशी माहिती समजते की ते मुंबईमध्ये आहेत. मात्र निश्चित हे सांगता येणार नाही की ते नक्की कुठं आहेत. अजूनही त्यांच्याशी संपर्क जो आहे तो होताना दिसत नाही. त्यासोबतच कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे हे देखील आता नॉट रिचेबल आहे. मात्र त्यांच्या जे काही संबंधितांशी संपर्क साधल्यानंतर ते पुण्यामध्ये आहेत अशा प्रकारची माहिती जी आहे ती समजत आहे. मात्र दोन्ही आमदार जे आहेत आता त्यांच्याशी थेट संपर्क न झाल्यामुळे आता ते या ठिकाणी नॉट रिचेबलच आहेत असं एकंदरीत आपल्याला चित्र समोर येत आहे. बरं, म्हणजे काल विधान परिषदेसाठी मतदान केल्यानंतर शंभूराज देसाई कुठे आहेत याबद्दल काही माहिती मिळाली होती का? नाही, त्यानंतर कुठलीही माहिती जी आहे ती आपल्याला समोर आलेली नाही, कारण संपर्क साधण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला होता. मात्र त्यांचा फोन जो आहे तो बंद लागत असल्यामुळं त्या ठिकाणी संपर्क होत नाही. जी, आणखी कोणी असे आमदार आहेत शिवसेनेचे त्या भागातले, सातारा किंवा आसपास, की ते देखील नॉट रिचेबल आहेत? शिवसेनेचेच आमदार की आणखी शिवसेने व्यतिरिक्त सुद्धा काय सध्या साताऱ्यामध्ये हालचाली दिसत आहेत, किरण? सातारा जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे दोनच जे आहेत ते शिवसेनेचे आमदार आहेत. इतर जे आहेत ते भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे आमदार आहेत. मात्र त्यांच्याशी संपर्क जो आहे तो साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र महत्वाचं म्हणजे हे दोन्ही शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अजूनही आपल्या संपर्कात जे आहेत संपर्क आलेला नाही. मात्र कोरेगावचे आमदार जे महेश शिंदे आहेत ते मात्र मागील काही काळामध्ये भाजपशी कनेक्ट होते. मात्र जी विधानसभेची जी काही निवडणूक मागे झाली त्याच्यामध्ये मात्र जी जागा सोडत जी आहे ती कोरेगावची शिवसेनेसाठी झाली होती. त्यामुळे आता त्यावेळेला त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर निवडणूक लढवली आणि ते निवडून देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता शिवसेनेचे इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार एकाच वेळी नॉट रिचेबल होण्याचं कारण काय, ही देखील शंका घ्यायला वाव आहे. कारण हे सगळे आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत तर नाहीच ना. स्वतः एकनाथ शिंदे हे राज्यामध्ये विद्यमान मंत्री आहेत. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे देखील विद्यमान मंत्री. हे सगळे आमदार जर नॉट रिचेबल असतील, जे शिवसेनेचे आमदार आहेत, शिवसेनेचे मंत्री आहेत, मग ते नॉट रिचेबल ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरत मधल्या हॉटेलमध्ये आहेत का? हे सगळे आमदार मिळून काय नेमकी भूमिका घेतात, महाविकास आघाडीला कशा पद्धतीनं खिंडार पडतं याची उत्सुकता राजकीय वर्तुळामध्ये निर्माण झालेली आहे. काय परिस्थिती होते, राज्यातल्या सरकारचं नेमकं काय होतं, भाजप सत्ता स्थापन करणार का, भाजप या सगळ्या आमदारांची मतं घेऊन या आमदारांची मदत घेऊन राज्यामध्ये सरकार स्थापन करतं का, हा देखील प्रश्न आत्ताच्या घडीला पडतोय. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला दुपारी 12 वाजता मिळतील, ज्या वेळेला एकनाथ शिंदे सुरत मधल्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतील. महाविकास आघाडी सरकार कोसळतं का,
त्यासाठी एकनाथ शिंदे यांची भूमिका कारणीभूत असेल. ते जे काही भूमिका घेतात त्यावरती महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी काल सगळे आमदार मतदानासाठी आलेले होते शिवसेनेच्या बसमधून, आणि ज्या वेळेला बसमधनं हे आमदार उतरले तेव्हा आदित्य ठाकरे यांच्यासोबत एक शिवसेनेच्या आमदारांचा गट होता आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांचा गट होता. आणि त्यामुळे जे आमदार सगळे शिंदेंसोबत होते तेच सगळेजण आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरत मधल्या ल मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत का असा प्रश्न पडतोय. कारण थोडके नाही तर तब्बल 30 आमदार शिवसेनेचे हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरतच्या ल मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचं कळतंय. आणि यामध्ये फक्त आमदारच नाहीत तर शिवसेनेचे राज्य मंत्रिमंडळातले विद्यमान आमदार देखील आहेत. स्वतः एकनाथ शिंदे आहेत तर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा देखील त्यात समावेश असल्याची शक्यता आहे. कारण शंभूराज देसाई सुद्धा कालपासून नॉट रिचेबल आहेत. ते साताऱ्यामध्ये नाहीत, पाटणमध्ये नाहीत, ते मुंबईमध्ये आहेत असं सांगितलं जात आहे. मात्र त्यांच्याशी संपर्क साधता येत नाहीये. याचा अर्थ काय? शिवसेनेचे इतके आमदार एका वेळी नॉट रिचेबल कसे काय? त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय? हे सगळे शिवसेनेचे आमदार नाराज आहेत का? शिवसेनेमध्ये उभी फूट पडणार का? महाविकास आघाडी सरकार कोसळणार का? आणि त्या जागी भाजप आपली सत्ता स्थापन करणार का? असे अनेक प्रश्न आत्ताच्या घडीला पडतायत. विधान परिषदेमध्ये भाजपला 133 मतं मिळाली आणि त्यावरून आता भाजपला कळलं की आता आपल्याला फक्त 11 आमदारांच्या मदतीची गरज आहे महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी. आणि जर हे 11 आमदार मिळाले तर मग भाजपला पुढचा मार्ग मोकळा आहे. आणि यासाठी महाविकास आघाडीचे 11 आमदार आज सकाळपासून नॉट रिचेबल अशी माहिती मिळत असताना, आणि तेही शिवसेनेचे आमदार आहेत. 11 नाही तर आता फक्त 11 नाही तर 30 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळते. ठाण्यातले आता दोन्ही खासदार